आज जायचं होतं सकाळी 9 वाजताच हॉस्पिटलला, तर मी उठले होते लवकर. पहिल्यांदा मला तर वाटतं मी आत्ता 2-2.5 वर्षानंतर पहिल्यांदा तेवढ्या लवकर उठले. इकडं मला उपवास आहे आज संडे, तर म्हणजे रविवार ते काय म्हणतात ते पुषा आयतवार का काय, तर तो वाला उपवास आहे. तर पूजा वगैरे काही नव्हते करणार, फक्त कारण जायचं तर आम्हाला 8, 8:30, 9ला जायचं होतं. माझ्याकडं काही सामान वगैरे पण नाही आहे इथं. तर इकडं बघू शकता शिव झोपलेलाच आहे, म्हणजे उठून बसला आहे. चव्हाणसाहेब पण उठून बसले ते. आणि आज आहे रविवार, तर इकडं सगळे माणसं, आज बाजार असतो आमच्या गावचा, तर इकडं बघू शकता खाली सगळी आडत वगैरे असते दारातच, तर सगळं आरडावरडा हे त्याला आरडतं ते ह्याला लय खूप सुरू असतं. त्याच्यानंतर इकडं आपोआपले दुकानं लावायला रिक्षे वगैरे येऊन उभा राहत होते आणि दुकान लावत होते. मी इकडं पहिलं माझं फराळाचं तळून घेतलं, इकडं वरण शिजवून घेतलं, भात शिजवून घेतला. चव्हाणसाहेबाला वरण भात न्यायचा होता आणि मला शाबू न्यायचा होता, कारण एकदा हॉस्पिटलला गेल्यानंतर परत जेवणाचा खूप प्रॉब्लेम येतो. मी जर गाडीवर जाऊन कुठून आणावं तर गाडी आमची बॅटरी असं हे खराब झाल्यामुळं ती किकवर चालू होते, मला काही किक मारता येत नाही, म्हणून आम्ही सकाळीच घेऊन चाललो होतो. तर मी लवकर त्याच्यासाठी तुटले होते. इकडं वरण झालं होतं, इकडं शाबू पण झाला होता. शिवांशला थोडे बटाटे काढले होते खाण्यासाठी, म्हणलं रानात द्यावात. शाबू थोडा जास्त केला होता, म्हणलं मम्मीला पण जाता जाता थोडा द्यावा. त्याच्यानंतर आम्ही आलोत हॉस्पिटलला. हॉस्पिटलमधून अर्जंट फोन आला की सर येऊन वाट बघतायत म्हणून, तर खूप फास्ट निघलो आम्ही तिथून. इकडं आलोत. त्याच्यानंतर मला भूक लागली होती, तर मी एवढ्या वेळ उपाशी राहत नाही. लस्सी आणली, घरी शाबू खाल्लाच नाही, तर मग लस्सी आणली, पाणी बॉटल आणली. त्याच्यानंतर इकडं चव्हाणसाहेब आम्ही वाट बघत बसलो होतो ऑपरेशनची. त्याच्यानंतर इकडं बघू शकता फायनली चव्हाणसाहेबाला नेलं ऑपरेशनला आणि मी आले रूममध्ये. तर ही रूम भेटली होती आज आम्हाला, ही सेपरेट होती सगळी. त्याच्यानंतर मी करायला बसले फराळ. तर इकडं माझा शाबू होता, तळून आणलेलं होतं, तर मी केली फराळ. आता चव्हाणसाहेबाचं सुरू आहे ऑपरेशन, बघूया काय होतं.